आज हॅट्रिक झाली तुमची? हो, निश्चितपणाने हॅट्रिक झाली साहेब. खूप छान वाटतंय आणि छत्रपतींच्या हंडीला येऊन हॅट्रिक साधणं हे आमच्यासाठी फार आणि कौतुकाचा विषय, आनंदाची गोष्ट आहे. अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत इथं उभा राहिलोय आणि इथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाच आमच्या पाठीशी राहील. आज प्रथमतः 5 थरापासून सुरुवात झालेलं हे मंडळ आज 6 थर 7 थर आज 8 थरापर्यंत पोहोचलेलं आहे. अध्यक्षांचं स्वप्न आहे 9 थरापर्यंत आपला मंडळ गेलं पाहिजे, आपला मनोरा गेला पाहिजे. त्यासाठी आमचे हे बालगोपाल, देवराज धनवडे आणि अथर्व पवार हे निश्चितपणानं प्रयत्न करतील. देवराजने हंडी फोडली पण 8 थराचा मानकरी खऱ्या अर्थानं अथर्व पवार राहील. वर्षभर या गोष्टीसाठी मेहनत करावी लागते. अत्यंत चांगल्या व्यायामातली मुलं आहेत. काही खो खो, कबड्डी असे सांघिक खेळ खेळणारी मुलं आहेत. काही स्पर्धेमध्ये आमच्यामध्ये आता पोलीस सुद्धा खेळतात. आमध्ये आज शिवनेरी गोविंदांनी आम्ही 8 थर लावून बाजी मारली हे आनंदानं सांगू इच्छितो. आमची लय चांगली. आपण दहीहंडी स्पर्धेमध्ये आलेलो सातारमध्ये आणि शिवनेरी तासगाव हे या मंडळानं हॅट्रिक केलेली आहे आणि खूप सुंदररित्या असा खेळ दाखवून आजचं जे दहीहंडीची स्पर्धा जिंकलेली आहे आणि ₹3,33,000 रुपयाचे मानकरी ठरले. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव सुशांत दादा माने. बरं, काय आनंद आहे आजचा? आज हॅट्रिक झाली तुमची? हो, निश्चितपणाने हॅट्रिक झाली साहेब. खूप छान वाटतंय आणि छत्रपतींच्या हंडीला येऊन हॅट्रिक साधणं हे आमच्यासाठी फार आणि कौतुकाचा विषय, आनंदाची गोष्ट आहे. कशा पद्धतीने प्रॅक्टिस सुरू होती तुमच्या? नियोजन कसं झालेलं की बाबा एवढी मोठी स्पर्धा येते आणि कशा पद्धतीने तुमचं नियोजन असते तुमच्या टीमचं वगैरे सर्व? गेल्या महिन्याच्या 14 तारखेपासून प्रॅक्टिसला सुरुवात झाली. निश्चितपणानं 9 थराचा प्रयत्न आमचा राहील. आज 8 थर पूर्ण केलेत आणि त्या पद्धतीने आम्ही हे प्रॅक्टिस पूर्ण केलेलं आहे. स्वर्गीय अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत इथं उभा राहिलोय आणि इथून पुढे त्यांच्या मार्गदर्शनाच आमच्या पाठीशी राहील. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील एवढं सांगतो. तुमच्या मंडळाबद्दल सांगा, कधी स्थापन झालेलं आणि इतिहास काय आहे मंडळ? 26 जानेवारी 2000 साली शिवनेरी मंडळाची स्थापना झाली. कैलासवासी मान्य अनिल भाऊ जाधव यांनी हा बालचमूंचा संच घेऊन हा बालगोविंदा उभा केला. एक सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी हा केलेला संच हा निश्चितपणानं इतक्या मोठ्या स्वरूपात होईल हे त्यावेळेचं स्वप्न त्यांचं आज साकार होतंय. आज प्रथमतः 5 थरापासून सुरुवात झालेलं हे मंडळ आज 6 थर 7 थर आज 8 थरापर्यंत पोहोचलेलं आहे. अध्यक्षांचं स्वप्न आहे 9 थरापर्यंत आपला मंडळ गेलं पाहिजे, आपला मनोरा गेला पाहिजे. त्यासाठी आमचे हे बालगोपाल, देवराज धनवडे आणि अथर्व पवार हे निश्चितपणानं प्रयत्न करतील. सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केला तर 9 थराचं स्वप्न अध्यक्षांचं निश्चितपणाने आम्ही पूर्ण करू. त्या दोघांचं वय किती आहे ते सांगा पहिलं, कारण एकदम म्हणजे कमी वय दिसते त्यांचं, पण त्यांची जे धाडस म्हणावं लागेल, कारण जे शेवटच्या थराला वर चढणं म्हणजे ते कुणाचं पण काम नाही, चेष्टा नव्हे. ते काय सांगाल? दोघांचं ह्याचं वय 14 वर्ष आहे आणि ह्याचं वय 10 वर्ष आहे. दोघंही चांगल्या पद्धतीने चढतात. दोघांच्या मध्ये स्पर्धा लागलेली असते. आज तू पोडणार की मी पोडणार अशा पद्धतीने त्यांची स्पर्धा चालू असते. आज कोणी पोडली? आज देवराजने हंडी फोडली पण 8 थराचा मानकरी खऱ्या अर्थानं अथर्व पवार राहील. बरं, का बरं तसं म्हणतंय? आज त्यांना 8 थर पूर्ण केलेत पण हंडी फोडण्याचा मान देवराजने घेतला. देवराज काय भाषण काय होतं, संभाषण की बाबा सर मी फोडली आज हंडी? निश्चितपणानं त्या दोघांमध्ये इतकं कॉम्पिटिशन असतं की आज सर मी फोडणार. आमची आणखी एक बालचमू आहे, जी मुलगी आहे अनन्या पाटील, ती या ठिकाणी उपस्थित आहे. तिनंही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून आम्हा शिवनेरी मंडळासाठी एक गौरवाची कामगिरी यांनी केलेली आहे. सर सांघिक कामगिरी आहे, संपूर्ण संघ एकजूट होऊन ही यश प्राप्त होतं. किती मेहनत लागते या यशाच्या पाठीमागं? कारण मला माहिती आहे आजचं जे स्पर्धा आहे त्यासाठी जवळपास नाही म्हटलं तुमचे 6 ते 7 महिने मेहनत घेत असाल तुम्ही, काय सांगा? वर्षभर या गोष्टीसाठी मेहनत करावी लागते. अत्यंत चांगल्या व्यायामातली मुलं आहेत. काही खो खो, कबड्डी असे सांघिक खेळ खेळणारी मुलं आहेत. काही स्पर्धेमध्ये आमच्यामध्ये आता पोलीस सुद्धा खेळतात. आमच्या पाठीमागे आमचे शशिकांत माळी सर, त्याचबरोबर आमचे विशाल खेराडकर सर, प्रसाद सुतार सर हे पोलीसमध्ये आहेत. त्यांची ड्युटी पाहून आज या खेळामध्ये सामील होतात. हा त्यांनी संघ जपलेला आहे आणि हीच आमची खरी प्रेरणा आहे. आजच्या स्पर्धेकडे येतो, किती एकूण म्हणजे संघ होते आणि कशा पद्धतीने झालेलं? म्हणजे आज 3 संघामध्ये खऱ्या अर्थानं मुख्य स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये आज शिवनेरी गोविंदांनी आम्ही 8 थर लावून बाजी मारली हे आनंदानं सांगू इच्छितो. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व जी बक्षिसाची रक्कम होती ती देवस्थानाला तुमच्या कुठल्या तरी दान केली. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आम्ही दुर्गा माता मंदिर उभा करण्याचा एक मानस केलेला आहे आणि काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता या वर्षीची जमा होणारी सर्व रक्कम आम्ही दुर्गा मंदिरासाठी खर्च करेन आणि ते काम पूर्ण
व्यवस्थित नेईल एवढीच सांगतो. आणि तुमच्या मंडळाच्या निमित्तानं सांगली भाग म्हटलं की एकदम रगलाट काम सांगली आमची लय चांगली. लय चांगली हा. आणि आज संपूर्ण सातारकर बघायला आलेले, काय प्रतिसाद कसा होता म्हणजे त्यांचा? सातारकरच नाही तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रात पोहोचलेलो आहे सर. बर. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर प्लस कणकवली, बेळगाव पर्यंत आमचा संघ पोहोचून तिथपर्यंत विजयी साजरा करून आलेला आहे. बर. म्हणजे बरेचशा स्पर्धा जिंकलेल्या. हो, हो. अशा मेन तुमच्या आठवणीत राहणाऱ्या कुठल्या स्पर्धा जिंकल्या तुम्ही आजपर्यंत शिवनेरी मंडळाने 190च्या प्लस हंड्या फोडलेल्या आहेत. बर. आता आठवणीसारख्या असं नाही, पण ही आठवणीत राहील अशी हंडी झाली हे नक्की सांगेन. आणि आज हंडीचं निमित्त होतं, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दहंडी स्पर्धा भरवली, त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे छत्रपतींच्या बाबतीत कायम आदरच राहील. आमचे सर्वांचे नमस्कार त्यांच्या चरणीच राहील. ते कायम आमच्यासाठी आदरणीय राहतील. आता दिवसभर तुम्ही कंटाळलेला आहात, विजय हा कुणाला समर्पित करायला? मी माझा हा संपूर्ण विजय आणि यावर्षीचा संपूर्ण विजय मी माझे कैलासवासी अध्यक्ष मान्य आनंद भाऊंना समर्पित करेन. धन्यवाद. म्हणजे त्यांचा खूप आशीर्वाद आहे म्हणा. हो हो नक्कीच. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे उभं राहिलो. आम्ही लहान असल्यापासून त्यांनी आम्हाला मोठं केलंय आणि त्यांची शिकवण आमच्या पाठीशी उभी आहे. मुलगा त्यांचा आहे छोट्या आमचा, तो सगळ्यात मोठी कामगिरी तिची आहे त्या ह्याच्यात मनोऱ्यामध्ये. 8 थराचा तो वरचा ते काय उचलणार आहे ते काम तूच करतोय सगळ्यात. सर तुम्हाला विचारतो, थरार लांबून पाहत असतो आम्ही प्रेक्षक म्हणून, आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही सर्व मनोरा करत असताय त्यावेळेस काय आव्हान असते समोर, की बाबा कोणते एकाची चूक झाली आणि ती चूक 10 सेकंदाची असली तरी संपूर्ण मनोरा खाली पडू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणानं उभा असलेल्या प्रत्येकाला वाटत असं की आज हंडी फोडून प्रत्येक गोविंदा सेफपणे खाली उतरला पाहिजे, कोणतीही दुखापत याला नाही झाली पाहिजे, हाच विचार आमच्या मनात असतो आणि त्या पद्धतीने आमची कामगिरी असते. सर शेवटी तुमचं काय चाललेलं, तुमचे जे टीम मेंबर्स होते त्यांना तुम्ही सांगत होता 8-7 काय विषय चाललेला नेमका? तो काय इतका मोठा विषय नव्हता. हंडी फोडण्यासाठी आम्ही 5-6 थर, आम्ही 8 थर करतो पण 5-6 थरावर हंडी फोडण्यासाठी आम्हाला पण ते आवडत नाही, म्हणून आम्ही 7 थरला हंडी फोडायला मानस केला. म्हणजे एक प्रकारे धाडस, एक आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समाधान मेन. हो चालतंय. आता तुम्हाला शुभेच्छा. शो मनोरा बिन शिफ्टी बेल्टचा लावलाय 8. बर. शो असं कोण लावत नाही. 8 बिन शिफ्टी बेल्टचा कोण लावत नाही. तर आपण बिन शिफ्टी बेल्टचा 8 थर लावला इथं आणि एवढ्या चिखलात 8 थर लावणे ही नॉट ए जोक काम आहे. निश्चितपणानं आजची कामगिरी ही आमच्यासाठी आव्हानात्मक होती. चालतंय सर, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आणि नक्कीच तुमची टीम एक साथ मिळून अजून नवीन रेकॉर्ड तोडेल. सर सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातील आहे, एक प्रकारे असं काय नाही की कोण श्रीमंत आहे वगैरे, तर काय सांगाल त्याबद्दल? सर्वजण या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील आहेत. सर्वांची परिस्थिती गरीब आहे, पण तरी पण या खेळासाठी त्यांची आपली प्राण झोकून देण्याची तयारी या मुलांची आहे, हे पाहून निश्चितपणानं मन भरून येते. चालतं.